विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राइब द गिवन ग्राफ करेक्टली. आता हा ग्राफ आपण आता शिकलो मागच्या काही लेक्चरमध्ये एन्झाइम ऍक्टिव्हिटीमध्ये. तर काय आन्सर असेल बरं याचं? आता बघा आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहे ए बी सी डी. आता आपण हे शिकलो होतो, काय आन्सर लिहिले तुम्ही याचं? डी. ठीक आहे, आता आपण बघू. बघा पहिले तर काय आहे हे आपण बघितलं होतं, हा जो 1 नंबरचा ग्राफ आहे हा नॉर्मल आहे एन्झाइम नसताना, आणि हा जो 2 नंबरचा आहे तो आहे एन्झाइम असताना. आलं लक्षात? मग आता इथे विचारलेलं काय, विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राइब द गिवन ग्राफ करेक्टली. दुसरी गोष्ट आपण आता याची बघून घेऊ आधी. तर रिॲक्टंट इथं आहे, या एनर्जी लेवलला रिॲक्टंट आहे, आणि प्रोडक्ट या एनर्जी लेवलला फॉर्म होत आहे. म्हणजे रिॲक्टंट कडे काय आहे, एनर्जी जास्त आहे, प्रोडक्ट कडे काय आहे, एनर्जी कमी आहे. म्हणजे जास्त एनर्जी कमी झाली म्हणजे एनर्जी काय झाली, निघून गेली. म्हणजे कोणती रिॲक्शन असणार ही? एक्झोथर्मिक. मग असा बघा आता एंडोथर्मिक रिॲक्शन नाही, एंडोथर्मिक नाहीच आहे, म्हणजे ए ऑप्शन नाहीच आहे. बी आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि डी आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे बी किंवा डी पैकी एक ऑप्शन असू शकतं. हे दोन तर कटले लगेच. आलं लक्षात? बी किंवा डी पैकी काय आहे, तर बघा बी ऑप्शन काय सांगतो, एक्झोथर्मिक रिॲक्शन विथ एनर्जी ए इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम अँड बी इन द अब्सेन्स ऑफ एन्झाइम. ए जे आहे प्रेझेन्स ऑफ एन्झाइम आणि बी जे आहे ते अब्सेन्स ऑफ एन्झाइम. डी काय सांगतो, एक्झोथर्मिक रिॲक्शन विथ एनर्जी ए इन द अब्सेन्स ऑफ एन्झाइम. नाही, हे प्रेझेन्स ऑफ एन्झाइम मध्ये आहे. म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट. कोणता ऑप्शन आहे? बी.